आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शिवा, काय होतंय? ओकेस ना तू? ओके। नक्की? हे विचार काय चालू आहे तुझे? काय विचार करतेस शिवा? आशू, हे बघ, सॉरी खरंच। माझ्या रागावर कंट्रोल नाही राहिला। मी नाही विचार केला की सुहास भाऊजी या घरचे जावई आहेत, कीर्तीताईचा नवरा आहे तो, पण मला खूपच राग आला होता। मी नाही सहन करू शकले। इट्स ओके। तू जे केलंस ना ते योग्यच केलंस। हे आम्ही आधीच करायला हवं होतं खरं तर, पण नाही, त्याच्या सगळ्या चुका पोटात घालत राहिलो। जावई घरचा म्हणून माफ करत राहिलो तिला। आणि ताई पण काय कमी नाही, ताईने खूप चुका केल्या आज। बरं झालं पण तू हे केलंस। आता सगळं संपलंय। आता त्याचा आणि आपला काहीही संबंध नाहीये आणि पुन्हा तो या घराकडे वळूनही बघणार नाही। अशा पण मला नवल वाटतं त्याने किती प्रयत्न केले अरे हे घर तोडायचे। पण मला एक गोष्ट कळली की खरं कधीच लपून राहत नाही, ते कधी ना कधी समोर येतच। आशू, काय करतोयस? सोड। पाय चेपतोय तुझे। थकलीस तू खूप? आशू, मी एकटीच थकली आहे का? तू पण केवढा थकलाय? सोड बरं। मी नाही थकलोय। हा, मेंटली फ्रस्ट्रेट झालो होतो, पण आता मी ओके आहे। सगळं सॉल्व्ह झालंय। मला खूप रिलॅक्स्ड वाटतंय। तुला आराम करण्याची गरज आहे। अरे पण नको असं सांग बरं ना। मी करतोय ना, मला करू दे। बरं वाटतंय? हो वाटतंय। आराम कर। कीर्ती, अगं बाळा शांत हो ना। जे झालं त्याचा आता विचार करून काय होणार आहे? आई, पण जे झालं त्याला कुठेतरी मी पण जबाबदार आहे ना। बायको म्हणून कमी पडले मी 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 चुकले अगं। कीर्ती, बस आता, बस, रडू नकोस। हे असं रडून झालेलं नुकसान भरून नाही निघणार। नाहीच नुकसान भरून निघणार आहे भाऊ। मला कधी वाटलं पण नाही सुहास असं वागेल, खालच्या पातळीला जाईल। माझा निर्णय कसा काय चुकला? असं नको बोलूस बाळा। हे बघ, चूक तुझ्या एकटीची नाहीये, चूक आमची सुद्धा आहे ना। आम्ही तेव्हाच तुला अडवायला हवं होतं, पण बाळा आपल्याला तेव्हा माहित नव्हतं ना हे असं काही घडेल। बरोबर बोलते सीता, आमची चूक आहेच। तर काय करू मी? कशी राहू एकटी? कीर्ती, हे बघ, अजून सगळं संपलेलं नाहीये। अजूनही सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात। नीट वाग अजूनही। आम्हाला कळू दे तुझ्यात बदल घडू शकतो हे, आणि विश्वास ठेव स्वतःवर। तू स्वतः हे सगळं बदलू शकतेस। खरंच? अगदी खरं। फक्त त्या सुहासचा विषय सोडून दे। मी सोडूनच दिले आई। तो माणूस मला माझ्या आयुष्यात पण नको। पास झालाय मला 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 तर सहन होत नाहीये। अजिबात रडायचं नाही, शांत हो बघू। का शांत हो। जा बरं, जाऊन झोप आता। आणि हे बघ, कसलाही विचार करू नकोस। हा, जा बाळा। गुड गर्ल।
शांत हो. जा जाऊन झोप. हं? अहो आवरा आणि झोपा आता. थकलाय खूप तुम्ही. काय वाटतंय तुला? झोप येईल मला? तर मला ना कसं तरीच होतंय. अहो काय होतं? नाही तसं नाही, पण हे जे काही झालं त्यात माझी चूक होतीच की. हो मागच्या काही दिवसात मी सतत बाहेर गावी कामामुळे बिझी, त्यामुळे घराकडे फारच दुर्लक्ष झालं माझं. कदाचित मी असतो तर हे सगळं थांबवता आलं असतं नाही का? किमान कीर्तीच्या आयुष्यात तरी हे असं काही घडलं नसतं. हो नका स्वतःला दोष देऊ तुम्ही. हे बघा जे घडायचं असतं ते घडतंच. सगळ्यात महत्वाचं काय आहे, शिवाने सगळं सावरून घेतलं. अगदी बरोबर आहे सीता, आपण खूप नशीबवान आहोत. शिवासारखी सून मिळाली आपल्याला. शिवा नसती तर आशूला या सगळ्यातून बाहेर यायला खूप काळ गेला असता नाही. अगदी खरं आहे. तिच्यामुळे सगळं सुरळीत झालं. ऐका ना, मला ना शिवासाठी काहीतरी करावंच वाटते, काहीतरी तिला द्यावंसं वाटतंय. मग वाट कसली बघतेस? पण काय देणार आहेस हे ठरवलेस का? आहे डोक्यात काहीतरी. वा छान. सीता हे बघ, आता कसलाही विचार करायचा नाही. नाही यापुढे कितीही मोठं संकट आलं ना तरी आपण सगळे एकत्र आहोत याची खात्री आहे मला. हो आणि हो, आता घरी आहात तर मला सुद्धा तुमचा वेळ हवाय हा, नाहीतर काहीतरी नवीन काम शोधून काढाल. हे काय आता नवीन? हे कसं शक्य आहे मला? अहो नाही नाही, नवीन काम काढणं कसं शक्य आहे म्हटलं. आता सगळा वेळ तुझा. हो का? नक्की? खोटं वाटतंय? प्रॉमिस. काय झालं भाऊ? काही प्रॉब्लेम आहे? नाही, ते पडलोय म्हणून थोडंसं लागलंय. अहो थोडंसं काय, खूप जास्तच लागलेलं दिसतंय. चहा आहे का? हो चहा देतो ना. काय बिस्किट? हो आहे ना साहेब, देतो. ठीक आहे बिस्किट.